नमस्कार, मी मनीष सावंत. काही आर्थिक अडचणींमुळे मी हा फ्लॅट सेलसाठी काढलेला आहे. खाली 4 फ्लोअर कमर्शियल आणि त्याच्यावर पाणी वगैरे कॉर्पोरेशनचं आणि बोरवेलचं दोन्ही फॅसिलिटी आहेत. लिफ्ट आहे, रोड साईड बिलकुल टच आणि मेन प्राईम लोकेशन आहे. याचं समोरच क्रोमा वगैरे हे वेबलॉगचं वगैरे या ठिकाणी सर्व फॅसिलिटी तुम्हाला जवळ आहेत. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे काही माहिती आहेत तुम्हाला पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचे सर्व कासिम शेख हे माहिती देतील. नमस्कार मंडळी, व्हिडिओ संपूर्ण बघा, माहिती घ्या. डायरेक्ट मालकाचा नंबर कुठं तुम्हाला सापडणार ही संपूर्ण माहिती आणि ह्या घराची, ह्या फ्लॅटची, हे लोकेशन आणि काय काय भेटणार आपल्याला हे सगळी डिटेल स्वतः ओनर आपल्या बरोबर असणार आहे. आणि ओनर स्वतः एक एक माहिती आणि लीगल कंट्रॅक्शन आहे, रेरा अप्रुव्हल आहे, काही प्रॉब्लेम नाही, एकदम रोड टच आहे. पण रोड कुठला आहे, कुठला मार्ग आहे, पुणे सिटीमध्ये कुठं हे आपल्याला एकदम स्वस्त अर्ध्या भावामध्ये हे घर फ्लॅट भेटणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख, जे बघताय तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे. सरांना ओळखलं काय? स्टार्टिंगला त्यांचा व्हिडिओ आला, त्यांनी तो परिसर दाखवला आपल्याला, पण आतमधून का नाही दाखवलं? कारण आपण समजून घेऊ आणि एक एक डिटेल तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये महत्वाचे असणार आहे. एक रिक्वेस्ट करणार आहे मी की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे सोडायचा नाही, संपूर्ण पाहायचं. ओनर स्वतः, हा ओनरच आहे स्वतः. ओनरला आपण डायरेक्टली प्रश्न विचारू आणि तुम्हाला घ्यायचा असेल तर ह्यांचा नंबर सांगणार, ते मी सांगतो नंतर. पण एक एक माहिती घ्यायला पाहिजे. उगीच की भेटतो आपल्याला आणि जायचं आपल्याला, पाणी आहे तिथं, पण सगळं समजून घ्या. सर, आपले सहर्ष स्वागत आहे या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. सर, आपलं परिचय द्या. माझं नाव मनीष जयसिंग सावंत, मी दिघीमध्ये राहतो. ओके सर, ही जी प्रॉपर्टी आहे ही तुम्ही केव्हा परचेस केली होती? मी ही फेब्रुवारी 2022 मध्ये परचेस केलेली आहे. आणि 2 BHK फ्लॅट आहे माझा तो. बिलकुल 10th फ्लोअरला. 10th फ्लोअरला. हो. आणि तुम्ही बोलत होते व्ह्यू खूप भारी आहे. माझा पाऊस पडतो सर, एकदम डोंगराचा व्ह्यू एकदम जबरदस्त दिसत असतो. हो बिलकुल सर, कारण की डेफिनेटली माझा जो फ्लॅट साईडचा व्ह्यू आहे हिल साईडचा आहे, पूर्ण हिल स्टेशन पूर्ण. आणि म्हणजे सिटीमध्ये तुम्हाला, पुणे सिटीमध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये हिल तुम्हाला भेटू राहिलेलं मंडळी. हो बघा, विचार करा. आणि सर, अजून लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की तुम्ही का विकतात ते एवढं भारी, आणि त्याची पोझिशन भेटली का नाही तुम्हाला? बरेचसे प्रश्न मंडळीच्या मनामध्ये तयार झालेले, त्यांचे आपण प्रश्नांचं उत्तर देऊन निवारण करू. बरोबर, बिलकुल तुम्ही म्हणता ते खरं आहे. बिलकुल सर, मी ऍक्च्युली हा 2022 मध्ये राहण्याच्या दृष्टिकोनातून मी फ्लॅट घेतला होता. परंतु काही कारणास्तव आर्थिक प्रॉब्लेममुळे मला तो फ्लॅट सेल करण्यासाठी मला ते हे झालं, सेल करावा लागतोय तो. माझी इच्छा नाहीये सेल करण्याची. नाही, इच्छा सर कोणाचीच नसणार हो. एवढं म्हणजे विचार करूनच माणूस घेतो ना सर. जे पण घ्यायचंय तर माणूस 10 वेळा पहिला विचार करतो, जातो, बघतो, ऍड त्यांची बघतो, काय आहे. आपला टाइम फॉर व्हॅल्यू मनी असं बोलतात, बरोबर? ऍक्च्युली याचं पोझिशन आता 1-1.5-2 महिन्यात भेटणारच आहे. कारण मी 3 वर्ष एवढे घालवले पोझिशनच्या याला, मी तो फ्लॅट सेलला काढलाय. की त्याचं कारण हे थोडं माझं इकॉनॉमिकल प्रॉब्लेम मुळे मी तो फ्लॅट सेलसाठी काढतोय. बरोबर ना मंडळी. बघा, एवढं कोण सांगत नाही स्पष्ट हे. सर कॅमेरे समोर आले, बोलतात ते काहीतरी असतात. पण त्यांनी जे घेतलेले म्हणजे प्रतीक्षा, त्यांनी 3 वर्ष, अक्षरशः त्यांनी 3 वर्ष प्रतीक्षा केली त्या घराची. आणि घर खरंच सुंदर आहे, त्याचं वर्णन सर करणारच आहे, कारण की त्यांच्या नजरेमध्ये तो घर आहे. पण त्यांनी बांधकाम जो काय सर, म्हणजे आतमधला व्हिडिओ का नाही दाखवला सर? नाही, आतमधला व्हिडिओ न दाखवण्याचं कारण एवढंच की जो कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी प्रत्यक्षात तो फ्लॅट पाहावा, व्ह्यू साईड पाहावा, तिथलं लोकेशन पाहावं, तिथलं रोडचं लोकेशन पाहावं, आजूबाजू फॅसिलिटी पाहावं, मग आपण ते डिसाईड करू शकतो त्याच्यानंतर. कारण की आम्ही आता जर फोटो किंवा व्हिडिओ टाकले तर तुम्ही न पाहताच तुम्ही हे करता मग ती गोष्ट. बरोबर ना. म्हणजे चांगली वस्तू असली तर त्याला म्हणजे शो करणं योग्य नाही. हो बरोबर ना. उगीच त्याचं काय आपलं मोबाईलमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये त्याचा व्हिडिओ बरोबर येणार नाही. जे रिअलिटी असणार आहे ते समोरच येऊन आपल्याला पाहायला लागणार आहे मंडळी.
कारण काही गोष्टी फोटो व्हिडिओ मध्ये न पाहण्यापेक्षा क्लिअर समोरासमोर पाहिलेल्या कधी पण योग्य राहतात, जेणेकरून काय होतं माणसाची क्लिअरिफिकेशन जास्त वाढते अजून. बिलकुल. आता आपण वळूया की ह्याचा जो लोकेशन म्हणजे ह्याच्या जवळ पुणे स्टेशन किती लांब आहे सर? पुणे स्टेशन हे आपल्यापासून 8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटर. एअरपोर्ट किती आहे सर? एअरपोर्ट 6 ते 7 किलोमीटर. 6 ते 7 किलोमीटर म्हणजे जास्त आवाज नाही. आळंदी 4 किलोमीटर. आळंदी 4 किलोमीटर. विश्रांतवाडी 3 किलोमीटर. विश्रांतवाडी 3 किलोमीटर. भोसरी रोड पुणे नाशिक हायवे 2 किलोमीटर. बिलकुल. आणि तुम्ही बोलत होते कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे. हो, PCMC हद्दीमध्ये आहे. PCMC हद्दीमध्ये. हे जे पेपर म्हणजे रेरा ऑथोराइज आहे. हो, रेरा रजिस्टर असणार आहे. हो. तर सर ह्याचे चार्जेस काय असणार आहे? म्हणजे किती, म्हणजे काय कसं काय भरायला लागणार? थोडंसं कसं? नाही, ऍक्च्युली म्हणजे आता काय आपण जे कोणती प्रॉपर्टी घेताना आपल्याला स्टॅम्प ड्युटीज भरावी लागते त्यासाठी. आता हे ज्यावेळेस मी सेल करेन किंवा परचेस करणार जो कोणी आहे त्यांना पण ती स्टॅम्प ड्युटीज भरावी लागणार आहे. बाकी याच्यामध्ये दुसरे काही चार्जेस नाहीये. स्टॅम्प ड्युटी भरायला? हो, जे काही गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत स्टॅम्प ड्युटीमध्ये जेवढे येतील तेवढे ते त्यांना भरावे लागतील. मग तुमचा हिशोब कसा काय? तुम्ही ते पैसे भरले होते सर? ऍक्च्युली मी SBI मधून होम लोन केलेले आहे. मी काही अमाऊंट मी चेकनी पेड केलेली आहे आणि मी 28 लाखाचं समथिंग 28 लाखाचं लोन मी केलेलं आहे. पण ते आता 3 वर्ष हे झाल्यामुळे ते लोन अमाऊंट माझी खूप कमी राहिलेली आता, म्हणजे जवळजवळ 790च्या आसपास ती लोन अमाऊंट राहिलेली. म्हणजे सगळं तुम्हाला द्यावं, तुम्ही ते क्लिअर करून घेणार? हो, म्हणजे टोटल पैसे तुम्हाला द्यावे. समोरील व्यक्ती जर म्हणत असेल की नाही आम्हाला बाबा लोन क्लिअर करून द्या, तर आम्ही ते पण करायला तयार आहे. मग काय पाहिजे? एवढं म्हणजे भारी ओनर एवढे भारी भेटलेले की ते क्लिअर करून द्यायला बसलेले. ते तुम्ही हा एक प्रश्न आहे की सर त्या बिल्डिंग मध्ये आहे का शिल्लक काही असं गेलं तर डायरेक्ट? मला असं वाटतं की नसणारच, कारण की भारी टॉप म्हणजे तिथं फ्लॅटच शिल्लक नाहीये, कारण रोड टच लोकेशन आहे बिलकुल. आणि ते पण मी सांगू इच्छितो सगळ्यांना की आपला जो पालखी रोड आहे त्याच रोडला आहे. बिलकुल पालखी रोडला बघा म्हणजे कसं आहे, म्हणजे पालखी जाताना समोरून दर्शन होऊ शकतात तुम्हाला, एकदम म्हणजे खालूनच जाते. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या फ्युचरमध्ये समोर सर्व बैठी घरं असल्यामुळे येणाऱ्या फ्युचरमध्ये तिथं कोणताच टॉवर होऊ शकणार नाहीये. व्हेंटिलेशन हे खूप आहे, प्रत्येक रूम मध्ये उजेड हवा ही पूर्ण खेळती राहणार आहे. बिलकुल. आणि सर बघायला गेले हे 2 BHK साधारणपणे किती स्क्वेअर फीट असणार? हा टोटल बिल्टअप एरिया म्हटलं तर 931 आहे आणि कार्पेट हा 689 कार्पेट आहे. जबरदस्त. हे तर 900 बिल्टअप एरिया आहे त्याचा आणि 689. म्हणजे काय करतात, काय बघतात सर? आता सरांचं जे नंबर असणार आहे तुम्ही डिस्कशन बॉक्स चेक करायचा, सरांचा नंबर तिथंच दिलेला आहे. तुम्ही त्यांना बघा, तुम्ही त्यांना कॉल करा. पण तुम्ही पहिला ही जी माहिती जी सांगितली तुम्हाला योग्य वाटली त्या हिशोबामध्येच येऊ शकतात तुम्ही. सरांनी प्रतीक्षा केलेली जवळजवळ त्यांनी 3 वर्ष, आता 3 वर्षामध्ये ते किती वेळा तिकडे जाऊन आला असन, कंस्ट्रक्शन पाहिलं असन त्यांनी, समोरचा बिल्डर कसा काय करतो, योग्य कंस्ट्रक्शन करतो का नाही, त्यांनी सगळं पाहिलं. त्यांनी एक पेपर त्यांनी चेक केलं. तुम्ही विचार करू शकता की तुमचेच भाव, म्हणजे तुम्ही भावाकडूनच घेऊन राहिलेले असे तुम्ही विचार करू शकता की म्हणजे फसवगिरी नाही. इथं जे काय असणार तुम्ही ह्यांना संपूर्ण द्या, त्यांना म्हणा की लोन क्लिअर करून द्या. ते लोन क्लिअर करून तुम्हाला तुमच्या हातामध्ये त्याची डायरेक्टली चाबीच देणार. तुम्ही डायरेक्टली ह्यांना पे करायचं ते लोन क्लिअर करून. बरोबर ना सर? बरोबर, बिलकुल बरोबर. आणि दुसरी गोष्ट जर कोणाला याच्यामध्ये डाऊट वगैरे असेल तर आपण त्यांना इंडेक्स 2 पण दाखवू शकतो समोर आल्यानंतर. आणि दुसरी एक विशेष गोष्ट म्हणजे की हवा वगैरे ते तर आहेच, व्हेंटिलेशन तर खूप आहे, पण इव्हन पावसाळ्यामधले आता जो व्ह्यू दिसणार आहे, ऍक्च्युली मी व्ह्यू पॉईंटमुळे तो फ्लॅट घेतलेला होता, त्याचा पावसाळ्यामध्ये जो व्ह्यू पॉईंट दिसणार आहे तो खूप सुंदर असा असणार आहे तो. बिलकुल सर. आणि मंडळी अजून एक विचारतो सर इकडे 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग कसं आहे? नाही, दोन्ही आपल्याला कव्हर पार्किंग आहे याच्यामध्ये भेटलेली. 4 व्हीलर बघा मंडळी, ज्यांना 4 व्हीलरची अपेक्षा होती की पार्किंग भेटावी, नुसती पार्किंग नाही कव्हर्ड पार्किंग तुम्हाला भेटू राहिलेली. मग नंतर 2 व्हीलर पण आहे, व्हिजिटर पार्किंग पण असणार. हो, व्हिजिटर पार्किंग पण आहे. आणि खाली काय आपल्याला काय दिसतं तिकडं की बँक दिसती? हो, खाली HDFC बँक आहे कमर्शियल मध्ये, आणि अजून त्यांचं कमर्शियलचं अजून एक फ्लोअर गेलेला आहे, अजून बाकीचे फ्लोअर आहेत अजून. आणि मोठा त्या टावरला मोठा एरिया दिलेला सर. जवळजवळ किती असणार संपूर्ण बाउंड्री वॉल वगैरे? आय थिंक 2-2.25 एकर. अरे बापरे, 2.25 एकर मध्ये हा टावर उभा राहिलेले. आणि सगळं लिगल आहे, अनलिगल नाहीये, रेरा अप्रुव्हल आहे. सर ह्याची प्राइस आपण विसरलं. हो बरोबर, बिलकुल सर.
मी हा कोट करतोय 63 लाखाला. याच्यामध्ये निगोशिएबल असेल. निगोशिएबल असेल. 63 लाख बोलतात ते. तुम्ही आजचा भाव तुम्ही काढू शकतात तिकडे एरियामध्ये जाऊन. काय नाही म्हणजे जे काय असणार आहे सरांनी एकदम काटोकाटच बोललेलं. माणसाला काहीतरी गरज पडते म्हणून माणूस बघा काटोकाटच त्यांनी बोललेले. त्यांना अर्जंट गरज आहे काटोकाटच देऊ राहिलेले. आणि बघायला गेलं खूप कमी रेटमध्ये एकदम रोड टच एकदम रेरा अप्रुव्हल. आणि बघायला गेले एरिया पण खूप भारी आहे. अजून काय जोडायचं सर तुम्हाला याच्यामध्ये काय सांगायचं? लोकांनी कसं म्हणजे कुठल्या वेळेवर कॉल करायला पाहिजे? नाही, एनी टाइम कधी कॉल करू दे, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आपण कधी पण बोलण्यासाठी तयार आहेत. किंवा ज्यांना प्रत्यक्षात पाहायचं आहे त्यांनी कधी पण कॉल करून फक्त आलेले कधी पण बेटर राहील. बिलकुल. आणि ज्यांना व्हॉट्सअपला फोटो पाहिजे त्या फ्लॅटचे तर ते फोटो पण देऊ शकणार ते. त्यांचा नंबर फक्त एवढीच गोष्ट आहे की फोटोत आणि समोर पाहण्यामधली ती गोष्ट वेगळी राहते जरा. कारण की डाऊट जो क्लिअर आपण म्हणतो डाऊट क्लिअर होण्यासाठी आपलं समोर कधी पण पाहिलेला बेटर राहतो. बिलकुल. मंडळी मी जे बोलत असतो ना की समोर येऊन बघा तुम्ही, ते नजारा वेगळा असतो. आणि व्हिडिओमध्ये लाली पावडर करून दाखवत बसतात तर ते नजारा वेगळा आहे. फरक येतो. म्हणून मी कवा पण आतमधून दाखवत नाही तुम्हाला. फ्लॅट झालं त्या घराचं झालं तर मंडळी भरपूर अशा प्रॉपर्टी या चॅनलवर असतात. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईबचं अजूनपर्यंत बटन नाही दाबला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि डायरेक्ट मालकाचा नंबर दिलेला आहे तर तुम्ही डायरेक्टली त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करा की फ्लॅट बघायला यायचंय. आणि ते पण एकदम अर्जंटमध्ये नका सांगा. माणूस कुठं असतो काय असतो तर ते पण लक्षामध्ये ठेवा. टाइम घ्या यांच्याकडून, अपॉइंटमेंट घ्या. त्यानंतर तुम्ही जावा बघा. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल होती. मी कासिम शेख. जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. नमस्कार, जय महाराष्ट्र.